प्रेमळ पित्या, आम्ही सर्वजण धन्यवाद देतो या वेळेसाठी. धन्यवाद देण्यासारख्या प्रभू खूप साऱ्या गोष्टी आहेत आमच्या आयुष्यात. आमचा आज श्वास चालू आहे, आम्ही बोलू शकतो, आम्ही विचार करू शकतो, आम्ही एकमेकांना भेटू शकतो, आपलं मत मांडू शकतो. या सर्व तुझ्या दयेसाठी, प्रेमासाठी आम्ही अंतःकरणाने धन्यवाद देतो. सकाळी उठल्यापासून संध्याकाळ होईपर्यंत आमच्या प्रत्येक गरजा पित्या तुम्ही भागवता. आणि आभार मानतो की प्रभू येशू ख्रिस्ताने जे आमच्यावर प्रेम केलं, त्या प्रेमामुळे जो आज आम्ही स्वतंत्रता, एक चांगलं जीवन, उत्तम पदार्थांनी तृप्त असं भरलेलं जीवन जगत आहोत, त्याबद्दल आम्ही सर्वजण अंतःकरणाने धन्यवाद देत आहोत. आज आम्ही जे काही शिकणार आहोत, प्रेमळ पित्या आम्हाला सहाय्य करा की त्या गोष्टी आम्हाला समजाव्यात आणि आम्ही स्वतः त्याबद्दल विचार करावा. याकरिता प्रभू आम्हा प्रत्येकाला तुम्ही सहाय्य करा, मदत करा. कारण प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात करतो, म्हणून तुम्ही ऐका पित्या. आमेन. ओके, आजचा स्टडी फार थोडा आहे, पण बायबलची वचनं खूप सारी बघणार आहोत आपण. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की सोबत आपल्या बायबल ठेवा आणि नोट्स काढायला लागा. खूप चांगली सवय आहे ती. जेव्हा पण आपण बायबल वाचतो, एका वचनाचा रेफरन्स आपल्याला जर दुसऱ्या ठिकाणी भेटला तर प्रयत्न करा, एकतर ते बायबलमध्येच कुठेतरी नमूद करा किंवा तुमची वही घेऊन त्या वहीमध्ये ते नोट्स काढा की एका वचनाच्या संबंधित त्याच्या एक शब्द किती ठिकाणी कसा कसा पद्धतीने लिहिलेला आहे, अशा प्रकारे ते नोट्स काढायची सवय असू द्यात की जेणेकरून ते त्या गोष्टी आपल्याला तितक्याच गहनगुजरित्या समजेल. ओके, आजचा विषय तुमच्या स्क्रीनवर आहे, कोणी वाचेल? पाप स्वतःच स्वतःवर शिक्षा आणते. येस, आपल्याला आत्तापर्यंत आपण हाच विचार करत आलो होतो की पापांचं जे शासन आहे ते परमेश्वर करतो, न्यायनिवाडा परमेश्वर करतो आणि प्रत्येकाला तो त्याच्या कर्माप्रमाणे प्रतिफळ देतो, असं वचन पण सांगतं. पण आज जे आपण शिकणार आहोत, ज्याद्वारे आपल्याला देवाचा चांगुलपणा अधिक कळेल आणि आपण कसे आहोत ते आपल्याला बरोबर कळेल. कारण आत्तापर्यंत आपण शिकलो की देव चांगला आहे, देव चांगला आहे. होय, तो चांगला आहे आणि चांगलाच राहणार आहे. त्याचा चांगुलपणा कुठल्याही परिस्थितीत बदलणार नाही. मग मनुष्याला शासन कसं होतं? मनुष्य एखाद्या वाईट कृत्य केल्यानंतर त्याची गोष्टी तो कशा भोगतो, याकडे पण आपण बघणार आहोत. मग परमेश्वर तिथे कुठं हस्तक्षेप करतो का, हे पण आपल्याला समजलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळेला अजूनही काही जणांचा हाच समज आहे की आपल्याला शिस्त लावण्यासाठी परमेश्वर आपल्या जीवनात वाईट गोष्टी आणतो आणि मग आपल्याला शुद्ध येते आणि मग आपण देवाच्या मागे येतो. लक्षात घ्या भावनो बहिणींनो, जेव्हा पण आपण देवाबद्दल असे विचार आणतो, एक नात्याने त्या गोष्टीकडे बघा. जेव्हा पण पवित्र शास्त्र आपण पित्या आणि पुत्राच्या नात्याने वाचू ना, तेव्हा आपल्याला त्यातल्या गहनगूज गोष्टी कळतील. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः आपल्याला शिकवले की आपला स्वर्गीय जो देव आहे त्याला पिता म्हणा. आमेन. कारण तो आपला पिता आहे, फक्त म्हणण्याने नाही, तर तो ॲक्च्युअलमध्ये आपला पिता आहे. आमेन. तुम्ही विश्वास ठेवताय? आणि हा जेव्हा पक्का विश्वास आपल्याला पडतो ना की तो माझा पिता आहे आणि मी त्याचा पुत्र आहे आणि तो माझ्यावर प्रीती करतो, माझ्यावरच नाही तर तो अख्ख्या भूतलावरील प्रत्येक मानव जातीवर, प्रत्येक प्राणी मात्रावर प्रेम करतो आणि त्याचं प्रेम खरं आहे आणि त्या प्रेमामध्ये कुठल्याच बाबतीत अंतर पडत नाही, तेव्हा ह्या गहनगूज गोष्टी होऊ शकतं. भावनो बहिणीनो, मी स्वतः हे कबूल करतो की मी शब्दामध्ये किंवा एक्सप्लेन करण्यामध्ये मानवी बुद्धीने कुठं ना कुठेतरी कदाचित कमी पडू शकतो त्या गोष्टी एक्सप्रेस करायला किंवा मांडायला. पण लक्षात घ्या, सगळ्यात श्रेष्ठ हे देवाचं प्रेम आहे आणि त्याचं प्रेम इतकं सुंदर आहे की ते कधीही कुणाचाही नाश करत नाही. इवन शेवटच्या काळी जेव्हा न्यायनिवाडा होईल, प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला घ्यायला येईल, तेव्हा दुष्ट लोकांचा नाश परमेश्वर करणार नाहीये. ऐकताय तुम्ही सगळे? हो ब्रदर. कारण नाश ही संकल्पना देवाची नाहीये, तो जीवन देणारा देव आहे.
तो मृत्यू पाशापासून सोडवणारा देव आहे. तो आपल्यावर मृत्यू आणणारा, आपल्याला मारून टाकणारा देव नाही आहे, तर तो आपल्याला मिठी मारून आपले चुंबन घेणारा देव आहे. आणि जेव्हा तो गौरवाने आपल्याला घ्यायला येणार आहे ना भावांनो बहिणींनो, तेव्हा पण तो प्रेमानेच आपल्याला घ्यायला येणार आहे. फक्त तीच लोक असणार आहे की ज्याला ते प्रेम सहन होणार नाही. का? कारण त्यांचं पापच त्यांच्या समोर दिसेल आणि तेच पाप त्यांना इतकं घृणास्पद, इतकं वाईट वाटणार आहे की ते त्या देवाला फेस टू फेस बघू शकणार नाही. स्वतःचा चेहरा ते देवापासून लपवतील. का? कारण त्याचा चेहरा जो आहे तो प्रेमाने, करुणेने, क्षमेने भरलेला आहे. आणि ती क्षमा शेवटच्या काळात त्या लोकांना बघवणार नाहीये. आमेन. तुमचा विश्वास आहे? आमेन आमेन आमेन. जेव्हा मी या गोष्टीवर मनन करत होतो, पाप स्वतःला शिक्षा आणते, तेव्हा मला एक आपल्या जुन्या मोबाईलमध्ये, नोकियाच्या मोबाईलमध्ये एक असलेली गेम आठवली. कोणाला आठवते ती गेम काय? जुना जर नोकियाचा, हा, स्नेकची गेम. किती जण खेळलेत ती गेम? ओके. त्या गेम मध्ये बघा काय होतं की एक साप जो आहे तो सुरुवातीला छोटा आहे आणि तो प्रत्येक पॉइंट गोळा करत जातो, बरोबर आहे? हो. आणि जसजसं तो पॉइंट गोळा करतो तसं तो मोठा होतो. आणि मोठा झाल्यानंतर जे त्या लेवलपर्यंत जातात, लक्षात येतं की बाबा आता त्या सापाला वळायला जागा नाहीये, तर तो साप काय करतो? स्वतःलाच दंश करतो आणि मग ती गेम ओव्हर होते, बरोबर? हो. भावांनो बहिणींनो, पाप हे तसंच आहे. आणि तेच टायटल आज आपण शिकणार आहोत की पाप स्वतःला शोधतं, गाठतं आणि स्वतःलाच शासन ओढवून घेतं. त्या गोष्टी, ती उदाहरणं, ती वचनं आज आपण बघणार आहोत. आणि नक्कीच हे कळाल्यानंतर आपल्या पापांची कळस आपल्याला बरोबर वाटेल. कारण ही देवाची वचनच इतकी सामर्थ्याने भरलेले की त्याच्याद्वारे आपल्या अंतःकरणाचं परीक्षण होऊन हाडमास भेदून ते आरपार जाणार आहे. हाडमास भेदून आरपार जाणार म्हणजे काय? की आपल्याला आपल्या पापाची तीव्रता, ती किळसवाणेपणा कळतो आणि मग समजतं की हे पाप इतकं भयानक आहे की त्याच्यासाठी देवाच्या पुत्राला माझ्यासाठी जावं लागते, क्रूसावर जावं लागते. आपण बघूयात पवित्र शास्त्रामधून पहिली घटना आपण बघूयात आणि थोडं प्रत्येकाने आपण चर्चा करूयात, मनन करूयात. मला प्रत्येकाची याच्यात इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. तुम्ही काय या घटनेबद्दल विचार करताय? प्रत्येक वचनाबद्दल तुम्ही काय विचार करताय? स्वतः देखील त्याबद्दल विचार मांडायला लागा. ओके, कोणी वाचेल पहिली घटना? येस पास्टर. घटना 1. मग एस्तेरने पुन्हा राजाचे आर्जर केले. ती त्याच्या पाया पडली आणि रडून त्याची मोठी काकळूत करून तिने म्हटले, यहुद्यांचा नायनाट करण्याविषयी हामान आगागी ह्याने केलेली अनार्थावह योजना रद्द करण्यात यावी. मग अहश्वरोष राजा एस्तेर राणीला व मर्दखय यहुद्यास म्हणाला, हामानाने यहुद्यावर हात टाकला म्हणून त्याचे घरदार मी एस्तेरला दिले व त्याला फाशी दिले. तुम्हाला वाटेल त्याप्रमाणे राजाच्या नावाने यहुदाविषयी लिहा आणि पत्रावर राजाची मोहर करा. राजाच्या नावाने लिहिलेले लेख व त्यावर झालेली राजाची मोहर कोणालाही रद्द करता येणार नाही. एस्तेर 8 वचन 3-7-8. आमेन आमेन. ही घटना लक्षात घ्या काय सांगते. एस्तेर राणी आहे आणि जर तुम्ही एस्तेरचं पुस्तक वाचलं असेल तर तिथे आपण पाहतो की जे इस्रायल राष्ट्र आहे किंवा यहुदी लोक आहेत ती एका मोठ्या समस्येमध्ये अडकतात आणि एकानंतर एक त्यांच्यावर संकट ओढवली जातात. आणि ही एस्तेर जी एक यहुदी आहे ती एका राजाशी लग्न करते, विवाह करते. अहश्वेरोस जो राजा आहे तो अहश्वेरोस राजा त्याला ती विनंती करते की एक हामान जो राजा आहे तो यहुद्यांवर चिरघोडी करायला किंवा त्यांना मारायला टपून बसलाय आणि त्यांच्या बाजूने लढणारा असा कोणी नाहीये. कारण सुरुवातीपासून इस्रायल राष्ट्र किंवा यहुदी राष्ट्र हे खूप कमकुवत राहिलेलं आहे. जे ते येते ते त्यांच्यावर चिरघोडी करायला, त्यांना गुलामगिरीत टाकायचाच प्रयत्न करते. इतकं ते कमकुवत राष्ट्र होतं.
म्हणून परमेश्वर त्यांना म्हणतो की हे छोट्याशा कळपा, तू परमेश्वराला अतिप्रिय आहेस. कारण खूप कमकुवत आहे, आणि जे कमकुवत असतात ना, परमेश्वर त्यांच्या बाजूने उभा राहतो. अनाथ विधवांचा कैवार घेणारा, अशक्तपणाला सशक्त करणारा आपला देव आहे. आमेन. 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 आणि त्यावेळेला ही एस्तेर राणी त्या राजापुढे विनंती करते की हमान जो व्यक्ती आहे, जो राजा आहे, तो यहुद्यांवर त्याने हात टाकला आणि तो त्यांना मारून टाकायला बसलाय. तर कृपा करून तुम्ही त्यांना वाचवा. आणि त्याने जो फरमान काढलाय की यहुद्यांना मारून टाका आणि त्यांना फाशी द्या, तर ती राजाकडे विनंती करते की बाबा त्यांना सांगा की तो फरमान मागे घ्यायला. आणि एस्तेरचा स्वभाव इतका चांगला होता, इतका प्रेमळ होता, त्याच्यावरच तो राजा भाळला होता. आणि म्हणून त्याने तिच्याबरोबर विवाह केला. आणि इतक्या चांगल्या गादीवर येऊन सुद्धा एस्तेर राणी तिच्या लोकांना त्या परिस्थितीला विसरली नाही. आणि मग ती विनंती करते राजाला की कृपा करून त्यांना, त्या हमान राजाला सांगा की तो फरमान बाहेर काढायला, मागे घ्यायला. आणि मग हा राजा एक फरमान जाहीर करतो. तो काय म्हणतोय, हामानाने यहुद्यांवर हात टाकला म्हणून त्याचे घरदार मी एस्तेरला दिले व त्याला फाशी दिली. आता हा जो हमान राजा आहे, तो, सगळे ऐकतायत का मला? येस. हो हो, ब्रदर. हो हो ब्रदर. हमान राजा विधर्मी आहे, त्याला जिवंत देवाची ओळख नाहीये. आणि हा जो राजा आहे ज्याच्याबरोबर एस्तेर राणीने विवाह केला होता, काय नाव आहे त्याचं? अहश्वेरोश. ओके. अहश्वेरोश राजा, तो सुद्धा विधर्मी. आणि त्याला त्याच्या कानावर जेव्हा बातमी पडते की तो यहुद्यांना मारणार आहे, तर तो यहुदी किंवा विधर्मी राजा दुसऱ्या विधर्मी राजांच्या विरुद्ध एक फरमान काढतोय. तो काय सांगतोय त्याला, की एस्तेरला सांगतोय की मी आता त्याला जो आहे, तो हमान जो राजा आहे, त्याला मी तुझ्या हातात देतो आणि तुम्ही त्याला शासन करा आणि त्याला फाशी द्या, असं तो फरमान काढतोय. म्हणजे एक विधर्मी राजा दुसऱ्या विधर्मी राजाबद्दल फरमान काढून त्याला तो शासन करतोय. लक्षात येते तुम्हाला? हो ब्रदर. विचार करा माझ्या बरोबर, म्हणजे तुम्हाला कळेल की पापाला कसं शासन करतं. आपला परमेश्वर जो आहे ना भावनो बहिणीनो, त्याला कधीच दुसऱ्यांचं वाईट झालेलं आवडत नाही. पण प्रत्येक मनुष्याचे निर्णय हे त्याचे स्वतंत्र निर्णय आहेत. तो जे काही निर्णय घेतो त्याच्या सगळ्या गोष्टीला त्याला सामोरे जावं लागतं. आणि ह्या राजाने त्या राजाविरुद्ध फरमान काढला आणि त्याला फाशीची शिक्षा दिली. पुढे वचन हे सांगतं, तुम्हाला वाटेल त्याप्रमाणे राजाच्या नावाने यहुद्यांविषयी लिहा आणि पत्रावर राजाचा मोहर करा. म्हणजे तो सांगतोय तुम्हाला पाहिजे ते लिहा, तिथे मी मोहर सोडतो. म्हणजे जे काही निर्णय घ्यायचा होता तो त्यांना घ्यायचा होता, यहुद्यांना. आणि त्यांनी काय निर्णय घेतला, त्या राजाविरुद्ध उभं राहायचं आणि त्याला शासन करायचं. आता मला सांगा, यहुदी राष्ट्राला परमेश्वर जिवंत देव कळाला होता. आमेन. त्यांनी त्यांचा चांगुलपणा, त्यांचं पूर्ण दयाळूपणा, परमेश्वराचं चरित्र तिथे प्रकट केलं असतं, बरोबर. पण त्यांनी देखील त्या राजाविरुद्ध तो फरमान काढून राजाची मोहर आणली आणि तिथे त्या राजाविरुद्ध हे सुद्धा उभे राहिले. आता इथं पहिली घटना आपण बघितली, जिथे तो एक राजा दुसऱ्या विधर्मी राजाबद्दल फरमान काढतो आणि तिथे दोघंही एकमेकांविरुद्ध उभे राहून तिथे शासन होतं आणि तो राजा तिथे नष्ट होतो, बरोबर. ही घटना समजली सगळ्यांना? बरोबर. हमान राजा विरुद्ध फरमान काढून हमान राजाला तिथे शासन होतं. पुढे आपण बघूयात, आणखीन आपल्याला समजेल. ओके, ही घटना सगळ्यांना माहिती आहे. कोणी वाचेल? वाचूया आपण. येस. तेव्हा ती माणसे म्हणाली, या दानियेला विरुद्ध काही निमित्त काढता येणार नाही, मात्र त्याच्या देवाच्या नियमासंबंधाने त्याच्या विरुद्ध काही निमित्त काढता आले तर येईल. राज्यातले सर्व देशाध्यक्ष, नायब अधिपती, प्रांताधिकारी, मंत्री व सरदार यांनी असा विचार केला आहे की अशी एक राजाज्ञा व्हावी व अशी सक्त द्वाही फिरवली जावी की हे राजा
30 दिवसापर्यंत आपल्या शिवाय कोणत्याही देवाची अथवा मानवाची आराधना कोणी करील तर त्याला सिंहाच्या गुहेत टाकावे. तेव्हा ज्या माणसांनी दानिएलावर आरोप आणला होता त्यांना राजाज्ञेवरून पकडून आणले आणि त्यांना व त्यांच्या बायका मुलांना सिंहाच्या गुहेत टाकले. तेव्हा ते सिंहाच्या तडाख्यात सापडून त्या गुहेच्या तळाशी पोहोचण्यापूर्वीच सर्वांच्या हाडांचा त्यांनी चुराडा केला. दानिएल अध्याय 6 वचन 5, 7 आणि 24. थँक्यू. आमेन. आता ही घटना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राजाला फूस लावून काही जे पुढारी आहेत जे दानिएलच्या विरुद्ध आहेत किंवा दानिएलचं चांगलं झालेलं त्यांना बघवलं नाही, तर तो दानिएलची राजाबरोबर इतकी चांगली मैत्री होती की राजा त्याच्याबद्दल एकदम मैत्रीचं दोघांचं नातं होतं. आणि जर कोणी काय बोललं तर राजाला माहिती होतं की त्याचा मित्र दानिएल कसा आहे. कारण दानिएल हा इतका प्रामाणिक होता, त्याच्या विश्वासाबरोबर प्रामाणिक होता, देवाबरोबर प्रामाणिक होता आणि राजाने जे काही ड्युटी त्याला दिली जाईल तो तिथे प्रामाणिकपणे ती ड्युटी करायचा. आणि त्या विश्वासाच्या कृतीमुळे राजाला दानिएलवर इतका विश्वास बसला होता. कोणी किती जरी सांगण्याचा प्रयत्न केला तरी राजा कधी ऐकत नव्हता. आणि ह्याच गोष्टीला जुमानून त्या लोकांनी जे दानिएलवर जळत होते त्यांनी निर्णय घेतला की बाबा आपण काही बोलल्याने राजा काय ऐकणार नाही, आपण एक काम करू, दानिएलचा जो विश्वास आहे त्याच्या देवाबरोबरचा त्याच्यावरच हल्ला करू. बघा, जेव्हा सैतान आपल्याकडून आपली धनदौलत आपली संपत्ती नेतो ना, तेव्हा तो आपल्या विश्वासाला डवचायला बघतो. कारण विश्वास देवाबरोबरचा एकदा हल्ला तर ती सगळी संपत्ती जाऊन सुद्धा माणूस खच्ची होऊन स्वतःचं एकतर बरं वाईट करून घेतो, नाहीतर त्याला जीवनामध्ये काहीच आशा उरत नाही, तो विश्वास सोडून देतो, देवाला पण सोडून देतो. पण दानिएलच्या बाबतीत मात्र उलट आहे. त्याच्या हातातून सगळं गेलं तरी त्याने देवाबरोबर तो प्रामाणिक राहिला. आणि सरते शेवटी काय झालं, ह्या लोकांनी राजाला फूस लावून म्हटलं की बाबा अशी दवंडी पिटवा की 1 महिना सगळ्यांनी तुझीच उपासना करायची. कारण त्यांना माहित होतं की दानिएल त्याच्या देवाला सोडून दुसऱ्या कुणाची उपासना करणार नाही. आणि मग त्या राजाला इतका गर्व आला की बाबा ठीक आहे, 30 दिवस माझीच उपासना होणार म्हटल्यावर खूप चांगली गोष्ट आहे. पण हा फरमान काढल्याबरोबर राजाला त्याच्या मित्राची आठवण होते. पण एकदा का ठराव झाला तो झाला. राजाने एकदा कुठल्या गोष्टीवर मोहर लावली तर ती कुठल्याच परिस्थितीत बदलू शकत नव्हती. आणि मग दानिएलला त्या फरमानाच्या वरून सिंहाच्या गुहेत टाकण्यात येतं. राजाला कळतं की काही लोकांनी डावपेच करून राजकारण करून दानिएलला त्या सिंहाच्या गुहेत टाकायला लावलं. आणि ते फरमान कसं तरी बाहेर काढता येईल का, दानिएलला वाचवता येईल का, हा रात्रभर हा विधर्मी राजा वाट बघतोय. विचार करा की तो राजा दानिएलला शासन करून रात्रभर जागलाय. लोकांनी जे संगीत वाजवले होते त्याच्या झोपेसाठी तर त्याने त्यांना सगळ्यांना स्टॉप केलं, निघून जा म्हटलं. आणि तो एकांतात विचार करत होता. आणि पहाटे पहाटे जशी ती पहाट झाली तसा तो राजा त्या गुहेजवळ येतो आणि तो काय आवाज देतो. आमेन. सगळ्यांना माहिती आहे दानिएलाला आवाज देतो, दानिएला तुझ्या देवाने तुला वाचवलंय का. आणि मग तिथं दानिएल खालून आवाज देतो की महाराज चिरायू असा, म्हणजे तो त्या राजाला सुद्धा आशीर्वाद देतोय ज्या राजाने त्याला गुहेत टाकलं. कारण तो जाणून होता कुणामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतायत. पण तरी सुद्धा दानिएल मनुष्याबरोबर आणि देवाबरोबर विश्वासू राहिला. दानिएल त्या राजाला म्हणतोय महाराज चिरायू असा, देवाच्या विरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध मी काही अपराध केला नाही, म्हणून देवाने मला वाचवलंय. आणि मग त्या राजाने फरमान काढला की त्याला तिथून बाहेर काढा. आणि ज्याने कुणी हा कट रचला होता, काय सांगते बायबल, तेव्हा ज्या माणसांनी दानिएलावर आरोप आणला होता त्यांना राजाज्ञेवरून पकडून आणले आणि त्यांना व त्यांच्या बायका मुलांना सिंहाच्या गुहेत टाकलं. एक विधर्मी राजा त्या लोकांबद्दल ज्यांनी पाप अपराध केला होता, दानिएला विरुद्ध कट रचला होता, ज्यांनी पाप केलं होतं, तो त्यांना शासन आणतोय. लक्षात येते एक पाप दुसऱ्या पापाला कसं गाठतंय. ऐकताय का मला, सगळे विचार करताय सगळे.
हो ब्रदर. हो हो. बघा, जेव्हा पण आपण पाप करतो आणि मग देवाच्या दयेबद्दल परत आपण देवाकडे येतो आणि देवाला माफी मागतो, पण पुष्कळ वेळेला असं होतं की आपण काही पाप सोडून देतो असेच, की बाबा जाऊ दे, थोडंसं केल्याने काय बिघडतंय. लक्षात घ्या की पाप पापाला गाठतं, शोधतं, आणि जर आपण देवापुढे प्रामाणिकपणाने आलो नाही तर त्या पापाचं शासन मनुष्यावर ओढवतं. देव त्यामध्ये हस्तक्षेप का करू शकत नाही? कारण ती पूर्णपणे चॉईस मनुष्याची असते. लक्षात येते तुम्हाला? या लोकांनी चॉईस केलं, या लोकांनी निर्णय घेतला की दानिएलाला गुहेत टाकायचा. ते त्यांच्या निर्णयाला मोकळे होते, परंतु त्यांनी केलेला निर्णय त्यांच्यावरच उलथून आला. तसंच आपण केलेलं पाप आपल्यावर येतं. जर आपण देवाला हस्तक्षेप करू दिला नाही, देवापुढे आपण पश्चातापी अंतःकरणाने आलो नाही, तर त्या पापाचं शासन आपल्यावर ओढवलं जातं. याचा अर्थ हा नाही की देव ते शासन आणतो. देव कधीच कुणावर शासन आणत नाही. तुमचा विश्वास आहे सगळ्यांचा? हो ब्रदर. आता आपण काही वचनं बघूयात की त्या वचनांच्या द्वारे आपल्याला अधिक स्पष्ट होईल की बाबा ह्या सगळ्या गोष्टी मग घडतात कशा. बघूयात आपण पुढे. हा. ओके, हे पहिलं वचन कोणी वाचेल? हो, वाचूया आपण. असे न कराल तर पहा, तुम्ही परमेश्वराविरुद्ध पाप कराल आणि तुमचे पाप तुम्हाला भोवेल, हे पक्के लक्षात ठेवा. गणना 32:23. आमेन. गणना 32:23 मध्ये काय सांगितलंय? असे न कराल, म्हणजे परमेश्वराचं नियमशास्त्र जर आपण पाळणार नाही तर तुम्ही परमेश्वराविरुद्ध पाप कराल आणि तुमचे पाप तुम्हाला भोवेल. ॲक्च्युली मराठी ट्रान्सलेशनमध्ये ते भोवेल हा शब्द टाकला ना तर ते तिथे लक्षात येत नाही, पण इंग्लिश बायबलमध्ये आपण बघितलं ना तर ते तिथं असा अर्थ लिहिलाय त्याचा की ते पाप तुम्हाला गाठेल, शोधेल. इंग्लिश बायबलमध्ये असं लिहिलंय की आपले पाप आपल्याला शोधेल, आपल्याला गाठेल. आणि आपण कुणावर दोष लावतोय? देवावर, की बघा परमेश्वराने मला शासन केलं. परमेश्वर कधीच कोणाला शासन करत नाही. आणखीन एक वचन आपण वाचूया, दुसरं. आपण वाचूया. हे देवा, त्यांना दोषी ठरव, ते आपल्या मसलतीत फसवत. त्यांच्या अनेक अपराधांबद्दल त्यांना झुगारून दे, कारण ते तुला जुमानत नाहीत. स्तोत्रसंहिता 5:10. आता हे वचन जे आहे ना, जे दावीद राजाने लिहिलंय त्याच्या दुःख संकट काळामध्ये, जे त्याच्यावर ओढून आलेत, त्याला मारायला टपलेत, त्यांच्यासाठी तो देवाकडे विनवणी करतोय. त्याच्या स्वतःसाठी तो काय म्हणतोय? हे देवा, त्यांना दोषी ठरव. पुढे तो म्हणतोय की ते आपल्या मसलतीत फसवत. लक्षात येते त्याला देवाबद्दल काय समजलंय आणि तो काय बोलतोय. तो देवाकडे विनंती करतोय की ते त्यांच्याच मसलतीत फसू देत. आता हे जे वाक्य आहे ना, जे दाविदाने लिहिलंय, ते बऱ्याच ट्रान्सलेशनमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या समजाने लिहिलेलं आहे. काही ट्रान्सलेशनमध्ये असं लिहिलंय की त्यांच्या ज्या वाईट मसलती आहेत तेच त्यांना गाठू देत. ते जे वाईट विचार करतायत त्या विचारांनीच त्यांना शासन होऊ देत. अशा प्रकारचं ट्रान्सलेशन आहे. म्हणजे तो देवाला ओळखू नये की परमेश्वर कधी कुणाला शासन करत नाही, तर मनुष्याचे वाईट विचार, मनुष्याचं पाप त्याला गाठतं आणि त्याच्यामुळेच त्याचा नाश होतो. आमेन. 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 पुढे आपण बघूयात आणखीन वचन. भावांनो बहिणींनो, जर तुम्हाला असं वाटते थोडं फास्ट होतंय, स्लो करा, तर मी स्लो करायला पण तयार आहे, कारण मला स्वतःला जाणवते मी थोडा फास्ट चाललोय. पण हे सगळ्या गोष्टी आपण पूर्वी पण बघितल्यात. आपण देवाच्या प्रेमाविषयी जाणून आहोत. पण बऱ्याच वेळेला काय होतं माहिती आहे, देव चांगला आहे म्हणून आपण काय करतोय ना, एकदम कॅज्युअल बिहेवियर ठेवतो. एकदम असं वागतं की चला देव चांगला आहे तर मी काही करू शकतो. नाही, आपण जर अशाच मनस्थितीत जगायला लागलो तर भावांनो बहिणींनो, त्या पापाला, छोट्या छोट्या पापाला आपण एकदम सहजरित्या घेऊन मोठमोठं पाप करायचं सुद्धा धाडस करून टाकू. आणि परमेश्वर चांगला आहे असं समजुतीत आपल्याला असं वाटेल की बाबा नाही, मला काय होऊ शकत नाही, देव माझ्याबरोबर चांगला आहे, मी पाप करू शकतो. भावांनो बहिणींनो, नाही, देव जर शासन करत नाही ना तर ते पाप आपल्यावर
शासन ओढवतं आणि आपण तेव्हा दारिद्र्याकडे वळायला लागतो. आमेन. सगळे ऐकतायत, विचार करतायत? आमेन. हो हो आमेन. येस, पास्टर वाचताय 3रं वचन. हो, आपण वाचूया. पहा, तो मनुष्य दुष्कर्माच्या वेना देतो, उपद्रवाची गर्भधारणा करतो व असत्याला प्रसवतो. त्याने खड्डा खणून खोल केला आणि तोच त्या खड्ड्यात पडला. त्याने केलेला उपद्रव त्याच्याच शिरी पडेल, त्याच्या जुलूम त्याच्याच माथी येईल. स्तोत्रसंहिता 7 वचन 14 ते 16. आमेन. समजतंय आता? इथे क्लिअर होतात ते गोष्टी आपल्याला की हे नेमकं घडतंय कसं. स्तोत्रसंहिता 7 14 ते 16 मध्ये लिहिलंय, पहा, तो मनुष्य दुष्कर्माच्या वीणा देतो. दुष्कर्माच्या वीणा देतो म्हणजे काय? तो आवाज देतोय, दुष्कर्मच निघते त्याच्या तोंडातून सारखं. तो जे काही करतोय ते दुष्कर्मच करतोय. उपद्रवाची गर्भधारणा करतो म्हणजे त्याच्या कर्माने तो उपद्रवच जन्माला आणतोय. एकानंतर एक गोष्टी होतच चालल्यात व असत्याला प्रसवतो, असत्याला जन्म देतो. त्याने खड्डा खणून खोल केला म्हणजे मनुष्य पाप करत करत स्वतःसाठीच मृत्यूचा खड्डा खणतोय. असा खड्डा जो त्याच्यातून परत त्याचं पुनरुत्थान जर झालं तर तो कायमस्वरूपी तो त्याच्या पापात पडून कायमचा त्याचा सर्वनाश तो स्वतःच करून घेईल. आणि हा खड्डा मनुष्य स्वतःसाठी खणत चाललाय. वचन पुढे हे सांगतं, आणि तोच त्या खड्ड्यात पडला, त्याने केलेला उपद्रव त्याच्याच शिरी पडेल. बघा, निसर्गाचा एक नियम आहे, जे काही पेराल तेच उगवेल. बरोबर? बरोबर आहे. बरोबर. बरोबर बरोबर. आणि असा पण एक नियम आहे, ज्या प्रकारे तुम्ही ॲक्शन करता, ज्या प्रकारची वर्तणूक करता, त्याच प्रकारची वर्तणूक पुन्हा तुमच्यावर येते. वचन हेही सांगतं, नीतिसूत्र, प्रत्येक मनुष्य एकमेकांचा आरसा आहे. ज्या प्रकारे तुम्ही इतरांशी वागता त्याचंच रिॲक्शन तुम्हाला मिळतं. जर तुम्ही सकाळी सकाळी उठून एखाद्याला स्माईल करून गुड मॉर्निंग केलं तर तो व्यक्तीसुद्धा आनंदी होतो. आता आपल्या इथं अशी प्रथा नाही अनोळखी व्यक्तीला गुड मॉर्निंग म्हणायची, त्याला स्माईल करण्याची. पण विचार करून बघा की जेव्हा पण आपण सकाळी उठतो आणि एकदम आनंदी असतो, देवाला धन्यवाद देत उठतो आणि सगळ्यांना स्माईल करत आपण जगतो, तर त्या व्यक्तीवर त्याचं पडसाद पडतं आणि तो व्यक्तीसुद्धा विचार करायला लागतो की अरे हा किती आनंदी आहे, याच्याकडे बघून स्माईल करूशी वाटतंय. पण एखादा चेहरा असा असतो, सकाळी उठल्याबरोबर ते कालचंच टेन्शन बर्डन चेहऱ्यावर दिसतंय. पण हा विचार करत नाही की आजचा दिवस मला देवाने दिलाय, इतका सुंदर दिवस दिलाय की मी नवीन जोमाने नवीन ताकदीने मी काम करू शकतो. पण तीच निराशा घेऊन आपण बाहेर पडतो आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला निराशाच भेटते, कारण ती निराशा चेहऱ्यावर आहे. आपण ज्या प्रकारे जगत आहोत त्याचंच रिॲक्शन आपल्याला भेटतंय. पण जर आपण विश्वास ठेवतोय की माझा देव चांगला आहे, तो आनंदी मला ठेवतो आणि त्याच आनंदाने मला तो सर्व आशीर्वाद देतो, तर तसंच आपल्याला त्याचं प्रतिफळ भेटणार आहे. आमेन. आणि जर मनुष्य पाप करतच जगला तर त्याचा परिणाम त्याला आपोआप भोगावा लागतो. पुढे आपण आणखीन एक वचन बघूयात. येस पास्टर, आपण वाचूया. राष्ट्रे आपण केलेल्या खाचेत स्वतःच पडली आहेत, त्यांनी गुप्तपणे मांडलेल्या जाळ्यात त्यांचेच पाय गुंतले आहेत. परमेश्वराने न्यायनिवाडा करून स्वतःला प्रगट केले आहे, दुर्जनास त्याच्याच हातच्या पाशात त्याने गुंतवले आहे. स्तोत्रसंहिता 9 वचन 15 ते 16. आमेन. बघा वचन काय सांगतंय, विचार करा याच्याबद्दल सगळ्यांनी. राष्ट्रे आपण केलेल्या खाचेत स्वतःच पडली आहेत, त्यांनी गुप्तपणे मांडलेल्या जाळ्यात. गुप्तपणे म्हणजे काय? याच्याबद्दल आपण हे करूयात, त्याच्याबद्दल ते करूयात, ही अशीच करते, ती तशीच करते, मागं खुसफुस करून जाळं आखतात लोक. आणि वचन असं सांगते की त्याच जाळ्यात ती लोक फसतात, त्यांचेच पाय त्याच्यात गुंतलेत. पण परमेश्वर काय करतोय? परमेश्वराने न्यायनिवाडा करून स्वतःला प्रकट केले आहे. परमेश्वर स्वतःला कसा प्रकट करतो? परमेश्वर स्वतःचा चांगुलपण आपल्या समोर आणून तो प्रकट करतो. आमेन, आमेन. भाऊनो बहिणींनो,
परमेश्वराने न्यायनिवाडा करून स्वतःला प्रकट केले म्हणजे काय? तो न्यायनिवाडा काय करतोय की मी तुझ्यावर प्रेम करतोय, मी तुझ्या बाजूने आहे. जरी तू मला सोडून चाललेला असला तरी मी तुला सोडलेलं नाहीये. परमेश्वर त्याचं प्रेम ओतत राहतोय. हा त्याचा न्यायनिवाडा आहे. न्यायनिवाडा आपण करतोय की परमेश्वर दुष्ट आहे आणि तो शासन करतो आणि तो जो पापी मनुष्य आहे त्याला योग्य मार्ग दाखवून ताळ्यावर आणून त्याच्यावर पीडा त्रास आणून त्याला वटणीवर आणतो, असा आपण देवावर आरोप लावून त्याचा न्यायनिवाडा करतोय. आणि परमेश्वर त्याचा न्यायनिवाडा कसा करतो? चांगुलपणा, प्रेम आणि पूर्ण दया दाखवून तो त्याचा न्यायनिवाडा प्रकट करतो, स्वतःला प्रकट करतो की मी तुझ्यावर किती प्रेम करतोय. मनुष्य त्याचा दुष्टपणा दाखवतो, पण परमेश्वर मात्र त्याची दया, त्याची करुणा दाखवतो. बघा, एका ठिकाणी तर पौल रोमकरास पत्रामध्ये म्हणतो की जिथे पाप फार होतं ना, तिथे देवाची कृपा पण फार असते. आमीन. ऐकताय मला सगळे? आमीन आमीन. हो. Yes, yes. Amen, amen, amen. म्हणजे आपण काय करतो ना, जर एखादा मनुष्य दुष्टरित्या वागत असला तर आपण बोटं मोडतो, अक्षरशः त्याचं वाईट होऊ दे काहीतरी, किंवा परमेश्वरा तू त्याला ताळ्यावर आणण्यासाठी त्याच्यावर पीडा आणि काहीतरी कर असं सुद्धा बोलतो. पण परमेश्वर त्याचा न्यायनिवाडा अशा प्रकारे नाही प्रकट करत. तो त्या व्यक्तीवर प्रेम करून त्याचा न्यायनिवाडा प्रकट करतो. तो स्वतःला प्रकट करतो की मी किती चांगला आहे. पाप मनुष्याकडून झाल्यानंतर देवाला माहिती आहे की मनुष्य देवाला नाही शोधू शकत. त्याची नेत्र, मनुष्याचे नेत्र आंधळे झालेत देवाला बघायला, किंवा देवाचं गौरव आपल्याला दिसायला आपणच उणे पडलोय. पापामुळे देवाचे गौरव प्रकट करायला वचन सांगते की मनुष्य उन्हा पडलाय. आणि म्हणून परमेश्वर त्याचा चांगुलपणा प्रकट करतोय, कारण मनुष्याकडून तर तो म्हणजे तो चांगुलपणा नाही बघता येणार, तर परमेश्वरच स्वतःला प्रकट करतोय की मी किती चांगला आहे. म्हणून प्रेषित पौल म्हणतो की जिथे पाप फार होतं ना, तिथे देवाची करुणा, देवाची कृपा, देवाची दया तिथे फार होते. मग याचा अर्थ हा आहे का की मी पापच करत राहावं? नाही, अजिबात नाही. नाही. कारण वचन हे सांगतं की पाप पापाला गाठतं, पापच पापाला शासन करतं, दुर्जनास त्याच्या हातच्या पाशात त्याने गुंतवले आहे. म्हणजे आता बघा, इथे लक्षात घ्या, परमेश्वराबद्दल इथे वचन जे लिहिलंय, स्तोत्रकर्ता म्हणतोय की दुर्जनास त्याच्याच हातात पाशात त्याने गुंतवले आहे. म्हणजे देवाने गुंतवले आहे. म्हणजे काय की परमेश्वर, मनुष्याने जी चॉईस केली आहे ना, निर्णय घेतलाय, परमेश्वर असा आहे की तो त्या निर्णयाला मोकळीकता देतो. आपण हे पूर्वी पण अभ्यासलंय, पण जेव्हा ही वचनं आपल्या डोळ्यासमोर येतात, आपण वाचतो, आपल्याला पक्की खात्री पडते की जे काय आपण शिकतोय ते बरोबर आहे. आमेन. आमीन Amen, amen, amen. मनुष्य जे निर्णय घेतो, परमेश्वर त्याच्यात ते स्वातंत्र्य देतो की बाबा, जर तुला असं वाटतंय की हा निर्णय तुझ्यासाठी योग्य आहे तर तू त्याच्यासाठी मोकळा आहे. पण फक्त देव एवढीच अपेक्षा बाळगतो की मला सोडून जाऊ नको. कारण जर आपण देवाला बिलगून राहिलो ना, तर मनुष्य वाईट निर्णय नाही घेत. आमेन. Amen, amen. आमीन. पुढे आपण बघूयात, शेवटचं वचन आहे, वाचा पास्टर. हा, आपण वाचूया. कारण त्यांनी ज्ञानाचा तिटकारा केला आणि परमेश्वराचे भय मान्य केले नाही. त्यांनी माझ्या बोधाचा अव्हेर केला. त्यांनी माझा वाग्दंड तुच्छ लेखला. म्हणून ते आपल्या वर्तनाचे फळ भोगतील, आपल्या मसलतीचे भरपूर फळ भोगतील. कारण भोळ्यांचे भलतीकडे वळणे त्यांच्या नाशास कारण होईल. मूर्खाची भरभराट त्यांचा नाश करते, पण जो माझ्या ऐकतो तो सुरक्षित राहतो आणि अरिष्टाची भीती नसल्यामुळे स्वस्थ असतो. नीतिसूत्र 1:29-33. आमेन. आमेन. किती सुंदर आणि डोळे उघडणारे वचन आहेत बघा. परमेश्वर म्हणतोय कारण त्यांनी ज्ञानाचा तिटकारा केला. आता हे कुठलं ज्ञान आहे? परमेश्वराविषयीचं ज्ञान आहे. आमेन. आमेन आमेन. तो किती आमेन. चांगला आहे, किती प्रेमळ आहे याच्याबद्दलचं ज्ञान आहे. परंतु त्या लोकांनी त्या चांगुलपणाच्या ज्ञानाचा तिटकारा केलाय. जे चांगलं ज्ञान आहे, जे उत्तम आहे, जे त्यांना स्वर्गाची वाट दाखवणार आहे, देवाचं प्रेम व्यक्त करणार आहे, त्यालाच तिटकारलं, झिडकारून दिलं आणि परमेश्वराचे भय मानले नाही, मान्य केले नाही.
आता आपल्या सगळ्यांना माहिती की हे भय म्हणजे असं नाही की त्याला तो इतका भयानक आहे, तो नाश करणार आहे, हे असं भय नाही आहे. ती आदर सन्मानाची भीती आहे. आमेन. 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 आदर सन्मानाची आमेन, भीती आमेन. म्हणजे काय, की मी पाप केल्याने माझ्या पित्याला वाईट वाटेल, त्याचं अंतकरण दुखावलं जाईल आणि त्याचं आणि माझं नातं जे आहे ते दुभागलं जाऊ नये म्हणून ती भीती वाटत राहते अंतकरणाला. आणि ह्याच प्रामाणिक भीतीद्वारे, प्रेमाच्या भीतीद्वारे ना भावनो बहिणीनो, ते नातं अधिकाधिक घट्ट होतं. ही भीती अशी नाही की बाबा परमेश्वर मारून टाकतो, त्यापेक्षा आपण त्याला बिलगून राहू आणि चांगलं राहू, असं नाही आहे. ती आदर सन्मान आणि प्रीतीने भरलेली भीती आहे. त्यांनी माझ्या बोधाचा अवेर केला, त्यांनी माझा वागदंड तुच्छ लेखला, म्हणून ते आपल्या वर्तनाचे फळ भोगतील. आपण काय विचार करतो की नाही, देव वाईट मनुष्याला त्याच्या कर्माप्रमाणे देवच सगळ्या गोष्टी घडून आणतो? नाही, मनुष्य त्याने पेरलेल्या गोष्टीचं फळ भोगतो. आपल्या मसलतीचे भरपूर फळ भोगतील, कारण भोळ्यांचे भलतिकडे वळणे त्यांच्या नाशास कारण होईल. बघा, परमेश्वर जेव्हा आपले डोळे उघडणी करतो ना, आणि तरी आपण वारंवार त्या चुकीच्या मार्गाकडे जातच राहिलोय आणि भोळसटपणा दाखवतोय. आता हा भोळसटपणा किंवा एक इनोसेंटपणा वेगळा आहे, नाही का. एक निष्पाप असणं किंवा गोजीरवाणा असणं ती वेगळी गोष्ट आहे. पण हा भोळसटपणा असा आहे की चला, देव चांगला आहे, मी काही मनासारखं वाईट वागू शकतो, आणि तरी एकदम निर्धास्तपणे ते पापात पडत चाललोय. असं पाप मनुष्याला गाठून त्याचा सर्वनाश करून टाकतं. मूर्खाची भरभराट त्याचा नाश करते. जरी एखादा मनुष्य देवाला सोडून स्वतःच्याच शहाणपणात सगळ्या गोष्टी कमवायला लागलाय, कमवतोय, परंतु परमेश्वराच्या ज्ञानाला, त्याच्या चांगुलपणाला, त्याच्या प्रेमालाच जर तुच्छ मानून सगळ्या गोष्टी कमवतोय, तर त्याची ती भरभराट त्याचाच नाश करून टाकते. याचं उत्तम उदाहरण आपण बघतो. हिजकिया राजा जेव्हा आजारी पडला, देवाने त्याला बरं केलं आणि त्याची धनदौलत पुन्हा वाढली आणि लोक दूरवरून यायला लागली त्याची साक्ष ऐकायला, की तू मरणास टेकला होता, तुला देवाने कसं वाचवलंय त्याबद्दल ते ऐकायला आली. परंतु हिजकिया राजाने काय केलं, तो त्याचा महाल दाखवायला लागला. हे बघा, हे माझं राज्य, हे माझं शेत, हे माझी सगळी संपत्ती, हे सगळं दाखवायला लागला. परिणामी काय झालं, त्या राजाचाही सर्वनाश झाला. आमेन. त्याचं कृत्य त्या मनुष्याला गाठतं, पण जो माझे ऐकतो, जो देवाचं ऐकतो, तो सुरक्षित राहतो आणि अरिष्ठाची भीती नसल्यामुळे स्वस्थ असतो. भावांनो बहिणींनो, जेव्हा आपल्याला कळतं ना की माझा देव चांगला आहे, प्रेमळ आहे, आपल्याला पूर्ण भरोसा असतो की परिस्थिती किती जरी बिकट असली, माझा चांगला देव माझ्यावर कधीच वाईट परिस्थिती ओढवून देणार नाही. आमेन. म्हणून दावीद राजा विश्वासाने बोलू शकला की मी तरुण होतो आणि आता वयोवृद्ध झालोय, मी लहान होतो आणि तेव्हापासून आत्तापर्यंत मी कधीच नीतिमानाला भीक मागताना बघितलेलं नाही. जे जिवंत देवावर भरोसा ठेवतात ते कुणासमोरही हात पसरताना मी बघितलेले नाहीत. का? कारण त्यांची भिस्त जिवंत देवावर असते. आमेन. माझा विश्वास आहे ही वचनं ऐकून आपल्याला पूर्ण खात्री पटली की परमेश्वर पापाचं शासन करत नाही, तर मनुष्याचेच पाप मनुष्याला शोधून काढतं आणि त्याचा सर्वनाश करतं. आमेन. देवबाप करो वाचलेलं वचन तुम्ही सगळ्यांना आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूयात आणि मग प्रेमळ पित्या, आजच्या अभ्यासाबद्दल आम्ही अंतःकरणाने धन्यवाद देतो राजा. खरंच प्रभू, मनुष्याचं पाप हे किती भयानक आहे आणि त्या पापामुळे होणारं शासन किती भयानक आहे, आज आम्हाला वचनातून प्रभू तू शिकवलंस, त्याबद्दल आम्ही अंतःकरणाने धन्यवाद देतो. प्रभू येशू, या सगळ्या गोष्टी, ही सगळी वचनं आम्हाला समजून घेण्याकरता आणि त्याप्रमाणे चालण्याकरता प्रभू येशू तू मदत कर, कारण तुझ्याशिवाय आम्ही चांगले वागू शकत नाही. कारण प्रत्येक चांगली गोष्ट, प्रत्येक उत्तम गोष्ट ही तुझ्यापासून आहे. परमेश्वरा, आज आम्हाला कळाले की मनुष्य जे काही निवडतो त्याचं त्याला भोग मिळतं, पण चांगल्या गोष्टी देवाकडून असतात.
मनुष्याने जे काही वाईट गोष्टी तो निवडतो त्याचंच शासन किंवा त्याचंच वेतन त्याला मिळतं. परमेश्वरा, आज आम्ही आमचा वाटा निवडलाय. वचन सांगतं की परमेश्वर ज्याचा वाटा आहे तो धन्य आहे. परमेश्वरा, आज तू आमचा वाटा आहेस. आम्ही तुला निवडलंय परमेश्वरा, तू आम्हाला निवडलंय आणि हे नातं सुंदररित्या वाढवण्याकरिता आम्हा प्रत्येकाला प्रभू तू सहाय्य कर. वाईट गोष्टीपासून आम्हा प्रत्येकाचं प्रभू तू रक्षण कर, कारण आम्ही वाईटाला मुकले गेलेलो आहोत. आमचा देह वाईटाला खूप आकर्षला गेलेला आहे आणि याच्यावर विजय मिळवण्याकरिता प्रभू येशू केवळ आणि केवळ प्रभू तूच आम्हाला मदत करणार आहे. आम्हाला मदत कर प्रभू, या सगळ्या वाईट गोष्टीतून बाहेर निघून एक नीतिमान आयुष्य, एक चांगलं आयुष्य जगावं आणि तुझ्याबरोबर दानियेलासारखं, प्रभू येशू ख्रिस्तासारखं पित्या आम्ही तुझ्याबरोबर विश्वासू राहावं. याकरिता प्रभू प्रेमळ पित्या आम्हा प्रत्येकाला सहाय्य करा, मदत करा. आजच्या संपूर्ण अभ्यासासाठी, या सर्व वचनांसाठी धन्यवाद देऊन प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात करतो, म्हणून तुम्ही ऐका पित्या. आमेन. 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 आमेन.